नमस्कार मित्रांनो, मी तेजश्री केतकर. 7 राउंड्स इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, मुला मुलींची लग्न म्हणजे पालकांसाठी एक चिंतेचा विषय असतो. अहो, पालक आपल्या मुला मुलींच्या लग्नासाठी काय काय करत नाहीत. त्यांना मानसिकदृष्ट्या लग्नासाठी तयार करतात, स्थळांचा शोध घेतात, अगदी होकार नकारालाही ते सामोरे जातात. पालकांसाठी एक आनंदाची बातमी, विवाह क्षेत्रातील अनुभवी संस्थांनी एका वधूवर मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या मेळाव्याविषयी जाणून घेणार आहोत. हा मेळावा नक्की कोणासाठी आहे, तो कोणी आयोजित केलेला आहे, तो किती तारखेला आहे, त्याची वेळ काय आहे, त्याचे ठिकाण काय आहे, मेळाव्याला जाताना कोणत्या गोष्टी आपल्या बरोबर नेणं आवश्यक आहे, तसेच मेळाव्याचे नोंदणी शुल्क काय आहे, अशी सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हो, आपलं चॅनल 7 राउंड्स इन्फोटेनमेंट जरूर सबस्क्राइब करा. मित्रांनो, या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे, जेणेकरून तुमचे पैसे तर वाचतीलच आणि मेळाव्याचाही तुम्हाला लाभ घेता येईल. वळूया आजच्या विषयाकडे. ब्राह्मण वधूवर मेळावा डिसेंबर 2023. हा वधूवर मेळावा म्हणजे पंचरत्नच्या सोबतीने अतूट नाती जोडण्याची गुरुकृपेने ब्राह्मण वधूवरांना मिळालेली एक सुवर्ण संधी आहे. पंचरत्न वधूवर सूचक, सोबती वधूवर मंडळ, अतूट नाती वधूवर मंडळ आणि गुरुकृपा वधूवर केंद्र या वधूवर संस्थांनी ब्राह्मण समाजातील वधूवरांसाठी या वधूवर मेळाव्याचे आयोजन केले आहे. ब्राह्मण समाजातील सर्व पोटशाखातील वधूवर या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. 23 ते 40 वयोगटातील प्रथम वर, प्रथम वधू, घटस्फोटित वधूवर, सापत्य वधूवर, विधवा विधूर यांना या मेळाव्यात प्रवेश दिला जाणार आहे. हा वधूवर मेळावा शनिवारी दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी आयोजित केलेला आहे. मित्रांनो, या वधूवर मेळाव्याला आपण जास्तीत जास्त संख्येने आपला सहभाग जरूर नोंदवा. या वधूवर मेळाव्याची वेळ आहे दुपारी 3 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत. या वधूवर मेळाव्याचे ठिकाण आहे गोरे कक्ष, नवसह्याद्री सोसायटी, कर्वेनगर, पुणे. या वधूवर मेळाव्याचे नोंदणी शुल्क किती आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडलेला असेल. फक्त 300 रुपयात वधूवर एका पालकासह या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. या मेळाव्याला जाताना वधूवरांनी आपला अपडेटेड बायोडेटा घेऊन जाणं आवश्यक आहे. या बायोडेटामध्ये आपली व्यवस्थित माहिती, त्याचबरोबर आपल्या अपेक्षा काय आहेत, आपले विचार काय आहेत, या सगळ्या गोष्टींची नोंद करणं आवश्यक आहे. बायोडेटाच्या अनेक कॉपीज आपल्याजवळ असणं महत्त्वाचं आहे, कारण जर कुणाला तुमचं स्थळ आवडलं किंवा तुम्हाला कोणाचं स्थळ आवडलं तर तुम्ही तुमचा बायोडेटा त्यांच्याशी जरूर शेअर करू शकता. केवळ प्रती कमी आहेत म्हणून माहिती आपण शेअर करू शकलो नाही असे होणे योग्य नाही. बायोडेटा बरोबरच आपला एक लेटेस्ट फोटोही जोडणं आवश्यक आहे. आता वळूया आजच्या काही टिप्सकडे, ज्याचा लाभ वधूवरांना नक्कीच होणार आहे आणि वधूवरांचे पैसेही वाचणार आहे. ते कसं ते जाणून घेऊया. वधू किंवा वर एका पालकासह या मेळाव्यात सहभागी झाले तर त्यांचे नोंदणी शुल्क असणार आहे रुपये 300. पण काही कारणाने वधू आणि वर जर या मेळाव्यात उपस्थित राहिले नाहीत आणि त्यांच्या ऐवजी त्यांचे पालक उपस्थित राहिले तर या मेळाव्याचे नोंदणी शुल्क असणार आहे रुपये 500. म्हणजेच जर वधू किंवा वर स्वतः या मेळाव्यात सहभागी झाले तर त्यांची 200 रुपयांची बचत होणार आहे. आणि स्वतः मेळाव्यात सहभागी राहिल्यामुळे जे प्रॉस्पेक्टिव्ह कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्याशीही ते बोलू शकतात, त्यांना भेटू शकतात, विचार विनिमय करू शकतात. आणि म्हणूनच वधूवरांनी जास्तीत जास्त संख्येने स्वतः या मेळाव्यात उपस्थित राहावे, ज्यामुळे त्यांची पैशांची बचत होईल आणि लग्न जुळण्याची शक्यता वाढेल. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आपण जरूर संपर्क साधा, जेणेकरून मेळाव्याविषयी जर आपल्याला काही प्रश्न असतील ते आपण आयोजकांना विचारू शकता. काही कारणाने मेळाव्याला उपस्थित राहणे शक्य नसेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आपण आयोजकांशी संपर्क साधू शकता, जेणेकरून आयोजक आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आमचं चॅनल
सेव्हन राऊंड्स इन्फोटेनमेंट जरूर सबस्क्राईब करा. अशाच अनेक उपयुक्त वधूवर मेळाव्यांची माहिती घेऊन आम्ही आपणास भेटत राहू. भेटूया पुढच्या भागात. जय हिंद, जय भारत.